VSR कंपनीच्या लिअरजेट विमानांनी सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचा DGCAचा ठपका। 4 विमानांच्या उड्डाणाला बंदी। अजित पवारांचा अपघात सुद्धा सदोष विमानामुळेच झाला का? चर्चांना बळ। VSR कंपनी विरोधातल्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात धाव। DGCA आणि VSR कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलिसांसोबत खडाजंगी। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केल्यास विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेता देणार। भाजपनं मवियाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या माध्यमातून ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न असल्याची चर्चा। मुंबई महानगरपालिकेच्या 6000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय। विकास कामांसाठी होणार ठेवींचा वापर। किती निधी मोडला याची श्वेतपत्रिका काढा। ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागातील नमाज पठणामुळे वादाला तोंड। आंदोलनाच्या वेळी नमाजाची वेळ झाल्यानं कार्यालयामध्येच नमाज अदा। आंदोलनकर्त्यांचं स्पष्टीकरण, तर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी। भिगवणमधल्या कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण। आता आईकडे जाण्याची मुलीची इच्छा। कोर्टात जबाब बदलला। इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलीची हजेरी। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे दहशत। 20,000 भयभीत शेतकऱ्यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र। बैलगाडीतनं पत्र जमा करत मोर्चा काढला। 9 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर। इराणवर युद्धाचे ढग घोंगावत असतानाच पंतप्रधान मध्य-पूर्व आशियात। दोनही देशांदरम्यान शस्त्रास्त्रांसंदर्भात करारावरती चर्चेची शक्यता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।